सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मित्रांशी व्यवसायाबद्दल चर्चा करू शकता. त्यांचा सल्ला हा तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. त्यांच्या अनुभवाचाही तुम्हाला फायदा होईल. आरोग्याची काळजी घेणं आज तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं राहील. तुमच्या तब्येतीकडे जरा लक्ष द्या. जर तुम्ही बऱ्याच काळापासून कुठलीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा दिवस त्यासाठी चांगला राहील. तुम्ही मालमत्ता खरेदीचा विचार करू शकता. जीवनसाथीदाराचा सल्ला आज तुमच्यासाठी फार उपयोगी ठरेल आणि जीवनसाथीदाराच्या सल्ल्यांना त्यांच्या मदतीला आज प्रोत्साहन द्या. आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकाल, ज्यामुळे त्या फार खुश होतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद दिसेल. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल गंभीर विचारांमध्ये असाल. बऱ्याच काळापासून व्यवसायाकडे लक्ष न दिल्यामुळे काही समस्या निर्माण झाल्या असतील. आज तुम्ही त्या समस्या समजून घ्याल, मात्र त्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला आळस मात्र सोडावा लागेल. आळस सोडून तुम्ही कामाला लागा तरच तुमची प्रगती शक्य आहे. आज तुम्ही तुमच्या जीवनसाथीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकाल, ज्यामुळे ते फार खुश होतील. त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसेल. विद्यार्थ्यांना आज शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये थोडी निराशा सहन करावी लागू शकते. त्यांना अपेक्षित यश मिळणार नाही, मात्र त्यांनी प्रयत्न करत राहावं लागेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की काही महत्त्वाची कामं आज तुमची सुरू होतील. आज ती कामं पूर्ण झाल्यामुळे तुम्हाला भरपूर आनंद होईल. यामुळे तुम्ही आरामामध्ये चांगला वेळ घालवू शकाल. ही तुमच्यासाठी फार महत्त्वाची बातमी आहे. यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती देखील सुधारेल. जर तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते आज तुम्हाला परत मिळतील. यामुळे तुम्हाला फार आनंद होईल. तुमची लव्ह लाईफ मजबूत होईल. तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये आज अधिक गोडवा येईल. आज तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे दूर होतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूपच गोंधळामध्ये टाकणारा राहणार आहे. एका बाजूला तुम्हाला तुमचा जीवनसाथीदार भेटवस्तू खरेदी करण्याची घाई करत असेल तर दुसऱ्या बाजूला जॉबच्या ठिकाणी तुमच्यावरती कामाचा जास्तीचा दबाव राहील. तुम्हाला दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधावं लागेल. तुमचं वाहन देखील योग्य वेळी तुमची साथ देणार नाही, त्यामुळे तुम्हाला समजूतदारपणा दाखवावा लागेल. शांतपणे आज तुम्ही कुठलीही परिस्थिती हाताळा. आज तुम्ही दानधर्माच्या कामातूनही काही पैसे मिळवू शकता. गरजू लोकांना मदत केल्यानं तुम्हाला एक प्रकारचं समाधान मिळेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी स्वतः आज जास्त मेहनत घ्यावी लागेल. सर्व कामं इतरांवरती तुम्ही सोडू नका, कारण लोक याचा गैरफायदा घेऊ शकतात. तुमच्या कामाची जबाबदारी तुम्ही स्वतःच घ्या. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवाल, यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवणं हे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्ही आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वतःवरती लक्ष द्या. आज कुटुंबामध्ये मालमत्तेवरनं अनेक वाद निर्माण होऊ शकतात, परंतु शांतपणे परिस्थिती हाताळा आणि वाद टाळण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या व्यवसायाबद्दल थोडेसे चिंतेमध्ये राहाल, कारण तुम्हाला एकापाठोपाठ एक नुकसान होईल. मात्र काळजी करू नका, ही परिस्थिती लवकरच बदलेल.
आज तुम्हाला तुमची कामं पूर्ण करण्यात थोडासा उशीर होऊ शकतो. आर्थिक स्थिती तुमच्या चिंतेचं कारण बनू शकते. पैशांची आवक कमी झाल्यामुळे तुम्ही मात्र थोडेसे अस्वस्थ होऊ शकता. विद्यार्थी आपल्या भविष्याच्या योजनांसाठी फार मेहनत करताना दिसतील. ते त्यांच्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित करतील. धार्मिक कार्यांच्या कार्यक्रमांमध्ये आज तुमची रुची वाढताना दिसेल. तुम्ही धार्मिक गोष्टींमध्ये आज सहभागी व्हाल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास तोळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. त्यांच्या मदतीमुळे तुम्हाला एक प्रकारची नवीन ऊर्जा मिळेल. तुम्ही उत्साहानं आज काम कराल. तुमच्या मधुर स्वभावामुळे आज तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या आसपासचं वातावरण अगदी आनंदी बनवून टाकाल. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे लोक तुमच्यावरती खुश राहतील. यामुळे तुमचे काही शत्रूही निर्माण होऊ शकतात. काही लोकांना तुमचा चांगुलपणा बिलकुल आवडणार नाही. आज तुम्ही तुमच्या मुलांप्रती असलेल्या जबाबदाऱ्या सहजपणे पूर्ण कराल आणि त्यांच्या गरजांकडे तुम्ही लक्ष द्याल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दानधर्म करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुम्हाला फार विचार करायला लावेल. आज कामाची परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल नाही. तुम्हाला काही अडचणींचा सामना आज करावा लागू शकतो. कुटुंबामध्ये सुरू असलेल्या मालमत्तेच्या वाटणीचा निर्णय तुम्हाला स्वीकारावा लागेल. यामुळे तुमचं मन हे दुखावलं जाईल. मात्र तुम्हाला हा निर्णय मान्य करावाच लागेल. तुमच्या भाऊ किंवा बहिणीच्या लग्नाचा प्रस्ताव आज फायनल होऊ शकतो. त्यांच्या लग्नाबद्दलची चर्चाही पुढे सरकेल. आज संध्याकाळच्या वेळी तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देऊ शकता. यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचे शत्रू मजबूत होतील. ते तुमच्या कामामध्ये अडथळे आणू शकतील. तुमच्या प्रगतीमध्ये ते अडथळे निर्माण करण्याचाही प्रयत्न करतील. तुम्ही तुमच्या ध्येयापासून आज दूर जाऊ शकता. अफवा किंवा चुकीच्या माहितीमुळे तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं. तुमच्या प्रगतीमध्ये आज अडथळे येतील. त्यामुळे कामावरती लक्ष केंद्रित करा. आज तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचा तरी वाढदिवस असेल. यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य त्या कामात व्यस्त राहतील. घरामध्ये एक प्रकारचं आनंदाचं वातावरण राहील. आज संध्याकाळी तुम्हाला कुठून तरी पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला आज अचानक धनलाभ होऊ शकतो. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये अनेक चांगल्या संधी मिळतील. या संधी तुम्हाला तुमच्या प्रगतीच्या मार्गावरती घेऊन जातील. यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल कमी चिंतेमध्ये राहाल. समाजसेवा करणं हे तुमच्यासाठी फायदेशीर राहील. तुमची समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल. तुमची आज प्रगती होईल. आज तुम्हाला तुमच्या जीवनसाथीदाराचं संपूर्णपणे सहकार्य मिळेल. त्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला बळ मिळेल. विद्यार्थी मित्रांना आज आपलं भविष्य मजबूत करण्यासाठी काही नवीन स्पर्धांमध्ये भाग घ्यावा लागू शकतो. त्यामुळे त्यांचं ज्ञान वाढेल आणि त्यांना नवीन अनुभव मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी काही बदल घेऊन येऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या भावंडांचा चांगला सल्ला मिळेल. त्यांच्या सल्ल्यानं तुमची सर्व कामं पूर्ण होतील. त्यांच्या मदतीनं तुम्ही अनेक अडचणींवरती मात करू शकाल. सासरच्या कुठल्याही व्यक्तीसोबत पैशांची देवाणघेवाण तुम्ही करू नका, नाहीतर तुमच्या नात्यामध्ये कटुता येऊ शकते. पैशांमुळे गैरसमज निर्माण होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आज पैशांच्या व्यवहारापासून दूर राहा. मुलांच्या भविष्याबद्दल जागरूक राहा. त्यांच्या शिक्षणाकडे आणि प्रगतीकडे विशेष लक्ष द्या. त्यांच्यासाठी योग्य निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्या कामाच्या ठिकाणी थोडीशी निराशा घेऊन येईल. तुम्हाला काही कामांमध्ये अपेक्षित यश मिळणार नाही. निराशा दूर करण्यासाठी तुम्हाला फार मेहनत करावी लागेल. तुम्ही तुमच्या कामामध्ये आज अधिक लक्ष द्याल. तुम्हाला स्वतःच्या बळावरती आज उभं राहावं लागेल. आज तुमच्या पैशांच्या बाबतीमध्ये थोडीशी कमतरता येऊ शकते. काही अनपेक्षित खर्चही तुम्हाला येतील, परंतु तुम्ही काळजी करू नका. ही परिस्थिती काही जास्त काळ टिकणार नाही. लवकरच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. आज शेजाऱ्यांशी कुठल्याही वादामध्ये तुम्ही पडू नका, कारण छोट्या गोष्टीवरनं वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या नावाचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.